बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईत शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचा राजीनामा आहे। स्थानिकांचा विरोध डावलून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवला जातोय असा आरोप करत नगरसेवकांनी जिल्हाध्यक्षांकडे हा राजीनामा दिलाय। तुर्भे डम्पिंग ग्राउंड इथं मनपातर्फे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची निर्मिती होते। सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली नागरिकांचा विरोध डावलताय। सत्तेत असूनही शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा थेट आरोप केलेला आहे। त्यामुळे नवी मुंबईमध्ये या नगरसेवकांनी थेट राजीनामा दिलाय। या नगरसेवकांनी हा आरोप करत जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिलेला आहे। नवी मुंबईत शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी आपला राजीनामा दिलाय। स्थानिकांचा विरोध डावलून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवला जातोय असा आरोप करत या नगरसेवकांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा दिलाय। तुर्भे डम्पिंग ग्राउंड इथं मनपातर्फे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची निर्मिती होते। सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली नागरिकांचा विरोध डावलला जातोय। सत्तेत असूनही शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा आरोप केलाय। आमचं काम म्हणणं आहे की त्या ठिकाणी ते प्रोजेक्ट बसवण्यापेक्षा तुम्ही हे प्रोजेक्ट क्वारी तिथं चालू आहे, सिडकोचे क्वारी बंद आहे, त्या ठिकाणी 25 एकर जागा घ्या, त्या ठिकाणी प्रोजेक्ट बसवा। आम्हाला प्रोजेक्टला विरोध नाही, पण आज लोक उपस्थित असल्यामुळं ते उद्या खूप मोठा त्रास होणार आहे। याच्याकरता आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं, शिंदे साहेबांकडे दिलेलं आहे, जिल्हा प्रमुखकडे दिलेलं आहे। त्या ठिकाणी सगळ्यांची आम्ही 5 नगरचं जिल्हा प्रमुखकडे दिलेलं आहे। त्या ठिकाणी आमचं हे काम व्हायलाच पाहिजे। आमचं काम म्हणणं आहे, गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही हे लढाई लढतोय। त्या ठिकाणी आम्ही हे आज करतोय, कुठेतरी स्वार्थासाठी करतोय, याची गोष्ट आहे। आमचं एकच म्हणणं आहे की ते 500 मीटर लांब जायला पाहिजे, एवढंच आमची इच्छा। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, शिवसेनेच्या या नगरसेवकांनी राजीनामा दिलाय, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? नक्कीच नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट जो आहे तो तुर्भे येथे उभारण्यात येतोय, परंतु तुर्भेतले नागरिक असतील, नगरसेवक असतील, यांनी या प्रकल्पाला विरोध केलेला आपल्याला पाहायला भेटतोय। एकूणच 5 नगरसेवकांनी जे आहे ते आता राजीनामा जिल्हा प्रमुखांकडे सुपूर्द केल्याची माहिती जी आहे ती आपल्याला समोर येते आणि मंगळवारी जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द करणार। त्याचबरोबर तुर्भे येथे होणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जो आहे तो तुर्भ्याच्या शहरी भागामध्ये नसून तो थोडासा पुढे घेण्यात यावा किंवा सिडकोकडे वेगळ्या जागेची मागणी करण्यात यावी, अशी मागणी जी आहे ती आता हे नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून करणार आहे। त्यामुळे नवी मुंबईतल्या राजकारणामध्ये मोठी खळबळ जी आहे ती माजलेली आपल्याला पाहायला भेटते। अंकिता, एकूणच हा घाट जो आहे तो स्थानिक सत्ताधारी भाजप असेल यांच्या म्हणण्यावरून घातला जात असल्याचा आरोप देखील जे आहे ते नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी केलेला आपल्याला पाहायला भेटतं। आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरती काय निर्णय घेणार आणि पुढची दिशा नगरसेवक काय ठरवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, निश्चित। कविता, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।